नमस्कार मंडळी. महाडायलॉग दुबई. या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण बुर्ज खलिफामध्ये 141व्या मजल्यावर या पॉडकास्टचं शूटिंग करत आहोत आणि आज आपले गेस्टही तसेच खास आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील वातावरण खूप तणावपूर्ण झालं. दुबई आणि अबुधाबी सारख्या शहरांमध्ये भारतातून आलेले हजारो नागरिक, प्रवासी अडकून पडले. पण या प्रवाशांना एक देवदूत मदतीला आला. अजमानमधील स्वतःचं 11 बेडरूमचं फार्म हाऊस त्यांनी लोकांसाठी खुलं केलं. 3 वेळचं जेवण, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस, वैद्यकीय सेवा एवढंच नव्हे तर संकट काळात मदतीला दिलेला हात. महाडायलॉग दुबई. या पॉडकास्टमध्ये आपण अशा खास व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती परदेशातही जागवून दाखवली. स्वागत आहे डॉक्टर धीरज जैन यांचं. नमस्कार धीरजजी. धीरजजी, अमेरिका, इस्रायल आणि इराण हा संघर्ष सुरू झाला, त्यामुळे मध्य पूर्वेतील वातावरणात तणाव निर्माण झाला. दुबई आणि अबुधाबी शहरात बरेच भारतीय प्रवासी अडकले. काय परिस्थिती होती त्यावेळी? सो 28 फेब्रुवारीला ज्यावेळी दुबईमध्ये पहिल्यांदा आपल्याला मोबाईलवरती वॉर रिलेटेड अलर्ट्स आले. एक मोबाईलवरती अलर्ट आला की देर आर ड्रोन अँड मिसाईल अटॅक्स बिंग डन इन दुबई. तो एक पॅनिक सिच्युएशन सगळीकडे झाली, कारण आपण दुबईमध्ये एवढ्या वर्षापासून राहतोय आणि आपण अशी परिस्थिती कधी बघितली नव्हती दुबईमध्ये. पण दुबई गव्हर्नमेंट, दुबई पोलीस त्यांनी इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन सुरू केली. आपल्याला बघायला मिळालं की जे मिसाईल्स आणि ड्रोन येत होते त्यांना इंटरसेप्ट पण केलं जात होतं. आणि त्याचवेळी मग दुबईसारख्या शहरामध्ये हे हल्ले होत आहेत आणि लोकांना दुबईपासून लांब कुठेतरी एखादी जागा ज्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी जागा मिळू शकते, म्हणून आपलं जे फार्म हाऊस आहे दुबईपासून 50-55 किलोमीटर लांब अजमानमध्ये आहे, ते आपण लोकांसाठी ओपन केलं. लोकांना सांगितलं की तुम्ही इकडे येऊन राहू शकताय. हे लोकांना तुम्ही तुमचं स्वतःचं घर, फार्म हाऊस ओपन केलं, तर त्यावेळे हा निर्णय कसा झाला की आपण प्रवासी जे भारतीय इथे अडकले आहेत त्यांच्यासाठी फार्म हाऊस ओपन करावं? हा कसा निर्णय झाला? सो हा तर एकदम इमिजिएट रिफ्लेक्शन होतं, रिॲक्शन होती. जी काही परिस्थिती होती ती बघता. याच्या आधी पण पुण्यामध्ये जेव्हा जर्मन बेकरीत ब्लास्ट झाला होता त्यावेळी पण मी इमिजिएटली 300 ब्लड डोनर एकत्र करून आणि हॉस्पिटल्समध्ये पाठवले होते. लहानपणापासून स्टोरी घरच्या ऐकतच होतो की गावामध्ये कधी पूर आला तर लोकांसाठी आपलं घर ओपन करून देणं, सगळी लोक आपल्या घरी थांबणं, त्यांचं जेवण, राहणं वगैरे, तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. सामाजिक कार्यात मी लहानपणापासून इन्व्हॉल्वच आहे. आणि ही सिच्युएशन आल्या इमिजिएट इट वॉज अ क्विक रिॲक्शन. म्हणजे मी पूर्ण दुबईमध्ये प्रॉबेबली पहिला होतो ज्याने ह्या क्रायसिससाठी आपलं शेल्टर, आपलं फार्म ओपन केलं आणि लोकांना मेसेज केला. शनिवारी 9:15, 9:30च्या आसपासच आपला मेसेज सर्व लोकांना गेला होता. तर पहिल्या दिवशी किती लोक येतील अशी अपेक्षा होती? माझ्या माहितीप्रमाणे 350 लोक तुमच्या फार्म हाऊसवर येऊन प्रवासी राहिले. कसं तुम्ही एवढ्या कमी वेळात कसं व्यवस्था बघितली? तो पहिल्या दिवशी जेव्हा मी मेसेज केला, ऑलमोस्ट 70-80 लोकांनी सांगितलं की आम्ही येणार. पण संध्याकाळपर्यंत सगळं वातावरण व्यवस्थित झालं, तर पहिल्या दिवशी कोणी आलं नाही फार्मवरती. बट पीपल हॅड कॉल्ड मी. आणि 350 लोक जी होती, आपण 24 तासात पूर्ण टेंट सेटअप केला. आपल्या फार्मवरती 11 बेडरूम, 4 मोठे हॉल्स आहेत आणि 100 गाद्या आपल्याकडे ऑलरेडी होत्या. पण मी एक अंदाज घेतला की लोक येऊ शकतात, भरपूर प्रवासी दुबईमध्ये अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे एक अंदाज घेतला आपण. 500 मॅट्रेसेस नवीन ऑर्डर केल्या, 400 ऑर्डर केल्या, टोटल 500ची व्यवस्था केली. 700 ब्लँकेट्स घेतल्या आणि हा पूर्ण सेटअप जो आहे तो 24 तासाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी रेडी केला. या सगळ्यामध्ये फक्त तुम्ही एकटे नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंब होतं, तुमच्या सौभाग्यवती होत्या, तुमची 2 मुलं होती. काय त्यांचं यामध्ये काय रोल होता? आय मीन हा पूर्ण जे होतं इट वॉज नॉट अ वन मॅन जॉब. हे एकट्याने शक्यच नव्हतं. आणि ज्यावेळी मी हा मेसेज केला, ममता लगेच कामाला लागली. जैनम जेविका सुद्धा कामाला लागले. ममताने पूर्ण स्वयंपाक जे आहे, किचन जे आहे, 1000 लोक जेवतील इतकं आम्ही ग्रोसरी ऑर्डर केलं आणि फार्मवरती आणून ठेवलं. कारण एक अंदाज होता की 500 लोक दिवसात 3 वेळेस जेवण, म्हणजे 1500 जेवण 2 दिवसभरात, आणि एक 8-10 दिवस आपल्याला राशन पुरलं पाहिजे. ह्या हिशोबाने आम्ही पूर्ण तयारी केली. लोक ज्यावेळी फार्मवरती यायला लागली तर ती सगळी लोक एका पॅनिक सिच्युएशनमध्ये होती, रडत होती. तर त्यांना एक
लहान भाऊ, लहान बहीण, त्यांचा मुलगा ह्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी राहिलो. ममता त्या सगळ्यांशी बोलत होती, त्यांना सांत्वना देत होती, त्यांना त्या पॅनिक सिच्युएशनमधनं बाहेर काढत होती. माझा मुलगा आणि मुलगी त्यांनी लोकांबरोबर गेम्स खेळणं सुरू केलं. सकाळी योगा, मेडिटेशन, दुपारच्या वेळी त्यांच्याबरोबर म्युझिकल चेअर किंवा बिंगो असे गेम्स खेळणं सुरू केलं. रात्रीच्या वेळी मूव्ही नाईट, क्रिकेट मॅच, आम्ही इंडिया-पाकिस्तान मॅच बघितली, इंडिया-इंग्लंड मॅच बघितली, इंडिया-न्यूझीलंड मॅच बघितली आणि या सगळ्या कामांमध्ये मी, माझी फॅमिली, त्याच्याबरोबर माझं पूर्ण ऑफिसची टीम पण होती. एक 25 लोकं ऑफिसचे त्याच ठिकाणी राहिले आणि याच्या व्यतिरिक्त समाजातनं भरपूर व्हॉलंटियर्स पण आले. त्यांनी पण या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. आम्हाला ज्यावेळी 3ऱ्या-4थ्या दिवशी लोकं वाढली, त्यावेळी काउन्सिलर्सची गरज होती. तर आम्ही एक मेसेज केला, की वी नीड काउन्सिलर्स टू टॉक टू धिस पीपल आणि खूप लोकं आली. त्या लोकांनी इकडे खूप सेवा केली. बरेचसे लोक टॅक्सी घेऊन आले, तुम्ही बस अरेंज केलेल्या. पण मी जेव्हा आलो त्यावेळी मी बघितलं की बऱ्याच रोल्स रॉईस तिथे उभ्या होत्या. तर रोल्स रॉईसनी प्रवाशांना पिकअप ड्रॉपची सेवा द्यावी ही कल्पना कशी सुचली? ओके. सो ज्यावेळी आम्हाला फोन यायला सुरू झाले, की आम्हाला राहण्यासाठी घर नाहीये, जेवणासाठी पैसे पण नाहीयेत, अशी सिच्युएशनमध्ये लोकं होती. लोकांनी ऑलरेडी हॉटेल रूम सोडलेल्या होत्या. काही जण एअरपोर्टवर पोहोचली होती. फ्लाईटमध्ये 2-2 तास थांबून आणि त्यांना परत खाली उतरवलं गेलं होतं कारण फ्लाईट कॅन्सल झाल्या. तर अशी जी लोकं होती आणि त्यातल्या खूप लोकांकडे पैसे नव्हते. काही लोकांकडे पैसे होते जे मॅनेज करत होते. हॉटेलचे रेट्स वाढले होते. तर ह्या लोकांना पिकअपसाठी त्यांनी आम्हाला सांगितलं, की ओके आपके यहाँ तो हम आ जाएंगे, लेकिन तुम्ही आम्हाला घेऊन कसं जाणार किंवा आम्ही तिकडे येणार कसं? तर आपल्या 11 गाड्या आहेत त्या ऑलरेडी फील्डवरती असतात. आमचे मित्र येत असतात, नातेवाईक येत असतात, तर त्यांच्यासाठी या गाड्या नेहमी यूज होतात. तर इट वॉज अ इमिजिएट रिॲक्शन, की ह्या लोकांना पिकअपसाठी आपल्या गाड्या पाठवाव्या आणि मग त्यावेळी हा विचार नाही आला, की कुठली गाडी पाठवावी का काय? आपल्या जेवढ्या गाड्या होत्या त्या फील्डवरनं पिकअप करत होत्या. त्याचवेळी ॲक्चुअली एक सिच्युएशन अशी पण होती, की आम्ही हा सगळा सेटअप जो 24 तासात केला, पण भरपूर गोष्टी कमी पडत होत्या. तर स्वयंपाक करायचा आहे, पण एक भांडं कमी आहे, एक चमचा कमी आहे, मीठ पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या रिक्वायरमेंट येत होत्या. तर आमच्या 2 गाड्या मॉलवरतीच होत्या. कारण फार्म हाऊसवरून मॉलपर्यंत जाऊन आणि परत येण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास जात होता. तर आम्ही 2 गाड्या मॉलवर ठेवल्या. इकडे काही कमी पडलं तर आम्ही फोन करायचो. तो तिकडनं घ्यायचा आणि 15 मिनिटात फार्मवरती घेऊन यायचा. तर ह्या पद्धतीने एक कोऑर्डिनेशन चाललं होतं. इट वॉज अ वॉर रूम काइंड ऑफ सिच्युएशन. सगळं काही पॅनिक होतं, पण त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न करत होतो, की बेस्ट ऑफ बेस्ट आम्ही काय करू शकतोय. छान. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातील, वेगवेगळ्या राज्यातील लोक आपल्या फार्म हाऊसवर राहायला होते. काय अनुभव होता इतक्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर राहणं? सो जी लोकं आली ना, म्हणजे आम्ही तर वेडनेसडेला बुधवारी ऑलमोस्ट 10 वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी बनवलेला स्वयंपाक खाल्ला. म्हणजे एवढी सगळी लोकं त्या ठिकाणी होती आणि आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. सगळ्यांना एकच सांगितलं, की आपण इकडे लग्नात आलो आहोत, पण लग्नाचं काम जे आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिलेलं नाहीये. पारंपरिक पद्धतीने कोणाच्या घरी लग्न असेल तर जसं सगळं गाव एकत्र येऊन काम करायचं. त्या हिशोबाने आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो. आम्ही पर्सनली मी, ममता, जैनम, जीविका आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्याच टेंटमध्ये राहिलो. त्यांच्याबरोबरच जेवण केलं, त्यांच्याबरोबरच स्वयंपाक केला, त्यांच्याबरोबरच आम्ही खेळलो. आणि ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं. म्हणजे आम्हाला फील्डवरती नंतर 3ऱ्या दिवसापासून तर आम्हाला एक्सटर्नल व्हॉलंटियर्सला नाही सांगायला लागलं. कारण ही जी 250, 300, 350 लोकं होती, तीच सेवा करण्यासाठी पण पुढे आली. वेगवेगळ्या गोष्टी आपापले करत होते. कोणी स्वयंपाक बघत होतं, कोणी भाज्या कापत होतं, कोणी बेड्स लावत होतं, तर कोणी लोकांबरोबर खेळत होतं. आणि अनुभव म्हणजे ह्या पूर्ण याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्टोरीज ऐकायला मिळाल्या. म्हणजे एक स्टोरी पुण्याचीच आहे. एक 30 लोकांचा ग्रुप दुबईमध्ये आलेला होता. त्यातल्या 29 लोकांकडे पैसे संपलेले होते. एक लेडीज होती, जिच्याकडे खूप काही होतं, घरनं प्रेशर होता, की तुम्ही परत भारतात या, चार्टर फ्लाइट अरेंज करतो. पण त्या बाकीच्या 29 लोकांकडे पैसे नसल्यामुळे ती लोकं आपल्याकडे येऊन राहिली आणि त्यांच्याबरोबर ती एक लेडीज सुद्धा आपल्याकडे येऊन राहिली. म्हणजे शी हॅड अ मीन्स टू स्टे इन अ 5 स्टार हॉटेल. शी हॅड अ मीन्स टू गो बॅक टू इंडिया. बट शी चोज टू स्टे विथ हर फ्रेंड्स. ती मित्रांबरोबर थांबली. म्हणजे सॅल्यूट टू सच पीपल. आणि अशा खूप इंटरेस्टिंग स्टोरीज होत्या प्रत्येकाच्या. यातली खूप लोकं पहिल्यांदा परदेश प्रवासात आलेली होती. वयस्कर लोकं होती, लहान मुलं होती, 6 महिन्याच्या मुलापासून तर 70-75 वर्षापर्यंतची लोकं होती आणि त्यांनी हे सगळं कधी अनुभवलेलं नव्हतं.
अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती तुम्ही परदेशात दुबई सारख्या शहरामध्ये हे तुमच्या संस्कारांमधनं आणि अनुभवामधनं आलेली गोष्ट आहे. लहानपणापासूनच घरी मारवाडी फॅमिली आहोत, महाराष्ट्रात राहतोय, हे 125 वर्ष झाली आहेत, 7 जनरेशन झाली आहेत, पण आपला पूर्ण इंडियन कल्चर आणि ॲट द सेम टाइम इव्हन दुबईचं UAEचं कल्चर पण त्याचे अतिथी देवो भव. जे आपल्याकडे गेस्ट आले ते देवासारखे आहेत आणि आपण त्यांच्यासाठी जे काही करू शकतोय ते आपण केलंच पाहिजे आणि हे इंडियन कल्चर आहे. आणि मला नाही वाटत की असं भारतातही तुम्ही कुठे गेलात तर लोक तुम्हाला मना करतील मदतीसाठी पण आणि इन जनरल पण. एव्हरीवन इज वेलकम एव्हरीवेअर. आता जवळजवळ 10 ते 15 दिवस झालेत या सगळ्या गोष्टीनंतर. फार्म हाऊसवरची लोक पण कमी झाली आहेत. काय वाटतं मागे बघताना? आता तर 10 लोक आहेत फार्मवरती. 360च्या आसपास लोक होती. 500 लोकांची व्यवस्था केली होती आणि आय एम फॉर्च्युनेट की मी पहिल्या दिवशी ऍक्शन घेऊ शकलो, लोकांना मदत करू शकलो. आणि यातनं मी हे पण बघितलं दुबईमध्ये नॉट जस्ट वी पण भरपूर अजून अशी लोक होती ज्यांनी आपापले दरवाजे ओपन केले. म्हणजे आमचा तरी एक 80,000 स्क्वेअर फीटचा फार्म आहे, 11 बेडरूम आहेत, 4 हॉल आहेत, त्यात 500 लोक राहणं. मी त्याच्यापेक्षा ऍक्च्युअली जास्त इम्पॉर्टन्स देतो असेही लोक होते ज्यांचा स्टुडिओ होता आणि त्या स्टुडिओमध्ये 5-5 लोक राहिली. सो दे वर वर्किंग ॲट द फुल कपॅसिटी दॅन दे कुड. तो दुबईमध्ये आपण हे सगळं बघितलं. भारतात पण असताना उस्मानाबाद लातूरचे अर्थक्वेक असतील, मुंबईचे फ्लड असतील, गुजरातचे फ्लड्स असतील, अर्थक्वेक असतील, आपण बघतो की लोक मदतीसाठी लगेच येतात. आणि तसाच माझा एक प्रयत्न होता लोकांना मदतीसाठी येणं. आणि दुबईमध्ये खूप वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, त्यांनी आणि प्रत्येकाने आपापल्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये कोणी लोकांना पिकअप करून ड्रॉप करत होतं, तर कोणी लोकांसाठी जेवण घेऊन जात होतं, तर कोणी लोकांना राहण्यासाठी घर देत होतं, तर कोणी लोकांचे फ्लाईट बुक करून देत होतं. धीरजजी, आम्हाला तुमच्याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कुठे गेलं, शिक्षण आणि आता व्यवसाय. व्यवसाय तर आता दुबईमध्ये मेन 2 बिझनेस आहेत आपले. एक म्हणजे वी आर अ रिअल इस्टेट डेव्हलपर. तर आपण प्लॉट्स घेतो, बिल्डिंग बनवतो, विकतो, किंवा आपण जुन्या बिल्डिंग्स घेतो, त्यांना रिनोव्हेट करतो, नॉट रिडेव्हलपमेंट बट रिनोव्हेशन, आणि त्याच्यानंतर ते आपण विकतो. आणि आम्ही त्याच्यामध्ये पण इंडिव्हिज्युअल युनिट्स विकत नाही, तर पूर्ण बिल्डिंग आम्ही विकतो. 1 बिल्डिंग 1 बायर ह्या कन्सेप्टमध्ये काम करतो. पण त्याच्यापेक्षा मोठं वी बिकम अ मार्केटिंग को फाउंडर विथ द कंपनीज. वी हेल्प वी आर अ व्हेंचर कॅपिटल, वी आर अ व्हेंचर स्टुडिओ. तर आम्ही कंपन्यांबरोबर पार्टनरशिप करतो आणि आमचं त्यांचं पूर्ण मार्केटिंगचं we take care of the entire marketing so that they can focus on the sales and the delivery. So this is what we do. आता आपल्याकडे ऑलमोस्ट 30 पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पार्टनर्स आहोत आणि ह्या सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात. 2026चं आमचं विजन होतं की आम्हाला 100 कंपन्यांबरोबर पार्टनरशिप करायची आहे. आम्ही 1 जानेवारीपासून काम सुरू केलं आणि 20 फेब्रुवारीपर्यंत आमच्याकडे 110 LOIs पण आलेले होते. So 2026 is going to be a year where we will have 100+ companies in our portfolio. These companies are based in Dubai, UAE. These companies are also based in India आणि all over the world. आम्ही जे काही मागच्या 20 वर्षात ज्या काही वेगवेगळ्या मार्केटिंगच्या मेथड्स आम्ही आमच्या बिझनेस ग्रोमध्ये इम्प्लिमेंट केल्या आहेत, त्या सगळ्या मेथड्स आम्ही ह्या कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंट करतो. याच्या व्यतिरिक्त माझा बॅकग्राऊंड म्हणजे मी तसा येतो एका खूप लहान गावातनं. वडील शेतकरी आणि एक फर्टिलायझरचं शॉप आहे आमचं. वडनेर खाकुर्डी म्हणून गाव आहे मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये. मालेगावपासून एक 18 ते 20 किलोमीटर लांब ते गाव आहे. माझं शिक्षण जे आहे ते 5वी पासून ते 12वी पर्यंत ते मालेगावमध्ये झालं. 1ली ते 4थी वडनेरला, 5वी ते 12वी मालेगावला. तर त्यावेळी तर स्कूल बस वगैरे ही कन्सेप्ट पण नव्हती. ज्यावेळी माझं शिक्षण झालंय तर रोज सकाळी 6 वाजता जी आपली लाल बस असते गव्हर्नमेंटची, ती बस घेऊन मी 20 किलोमीटर मालेगावला यायचो, शाळा करायचो, दिवसभर मावशीकडे थांबायचो, संध्याकाळी क्लासेस करून आणि संध्याकाळी 7च्या बसने मी परत गावी जायचो. तर माझं ऑलमोस्ट 14 तास जे आहेत ते मालेगावमध्ये जायचे शाळेत असताना. त्याच्यानंतर पुण्याला आलो, इंजिनिअरिंग केलं MIT मधनं आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष जॉब करून आणि 2009 मध्ये मी माझी स्वतःची IT कंपनी सुरू केली. तर माझा मेन बॅकग्राऊंड तसं मी इंजिनिअरिंग केलं पेट्रोकेमिकलमध्ये. सोशल वर्क मी कॉलेजला असतानाही खूप करत होतो. ब्लड हेल्पलाईन चालवली, ॲनिमल हेल्पलाईन चालवली. त्यातनंच मी IT मध्ये पण आलो.
नंतर IT कंपनी चालवत. आत्ताही एक कोअर बॅकग्राऊंड माझा ITचा आहे आणि त्याच बॅकग्राऊंडमुळे वेगवेगळ्या स्टार्टअप्सला मदत करणं शक्य होतं. 2015-16 मध्ये दुबईत आलो होतो. आता ऑलमोस्ट 11 वर्ष झाली दुबईमध्ये. युरोपमध्ये पण माझं ऑफिस होतं, पण मग जेव्हा दुबईमध्ये शिफ्ट झालो त्यावेळी युरोपचं ऑफिस बंद केलं, कारण इकडनं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. पण आत्ताही आपला बिझनेस जो आहे वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये चालू आहे. धीरजजी, दुबईबद्दल न्यूजमध्ये खूप अफवा पसरवल्या जातात, काही चुकीची माहिती देण्यात येते, आणि आज आपण आपला एपिसोड शूट करतोय तुमच्या ऑफिसमध्ये 141व्या मजल्यावर बुर्ज खलिफामध्ये. काय वाटतं, काय सांगाल ह्या अफवांना किंवा चुकीच्या माहिती पसरवली जाते? खूप साऱ्या रुमर्स होत्या. म्हणजे शनिवारी सुद्धा बुर्ज खलिफा हा खाली केला गेला नव्हता. 28 फेब्रुवारीला आम्ही ऑफिसमध्येच होतो दिवसभर. रविवारी जेव्हा आपण त्या ठिकाणी टेंट वगैरे सेटअप केले, तर आम्हाला ऑफिसमधनं लॅपटॉप्स, कम्प्युटर, इंटरनेट राउटरची गरज होती. तर आम्ही रविवारी सुद्धा इकडे आलो. मी किंवा आमच्या टीममधनं कोणीतरी सोमवारी पण आलो, आम्ही मंगळवारी पण आलो. सो फॉर लास्ट 15 डेज असा एकही मेसेज आम्हाला बुर्ज खलिफाकडनं आला नाही की बुर्ज खलिफा खाली करण्यात आलाय म्हणून. सो त्या सगळ्या अफवा होत्या. आजही आपण इकडे आहोत, आपण बघतोय दुबई इकडनं आपल्याला ट्रॅफिक दिसते रस्त्यावरती. आज रविवार आहे आणि रमादान आहे म्हणून कमी ट्रॅफिक आहे. म्हणजे मागच्या वर्षी रमादानमध्ये रविवारी अशीच ट्रॅफिक होती. सो दुबई इज ऑन द शो इज गोइंग ऑन. पीपल आर गोइंग टू ऑफिस. आपापले ऑफिसेस चालू आहेत. काही जण वर्क फ्रॉम होम करतात, काही जण ऑफिसमधनं काम करतायत. सगळीकडे काम चालू आहेत. ह्या सगळ्या अफवा होत्या. मीही कालही बुर्ज खलिफात होतो, परवाही बुर्ज खलिफात होतो, आजही आपण बुर्ज खलिफात आहोत. आणि आपल्याला पूर्ण दुबईकडनं आपल्याला 360 डिग्री व्ह्यू दिसतो. आपल्याला पूर्ण फ्लोअर असल्यामुळे आपण सगळीकडे बघू शकतो कुठे काय चाललंय. UAE आर्म फोर्सेससाठी मी काल एक ॲक्रोनिम बनवलं. सो UAE आर्म फोर्सेस इज लाईक फाल्कन. फाल्कन इज अ नॅशनल बर्ड ऑफ UAE. बट देन फाल्कन इज व्हॉट? F इज फिअरलेस, A इज अजाईल, L इज लॉयल, C इज करेजियस, O is outstanding, and N is noble. So that is what UAE armed forces are. तुमची फिलॉसॉफी काय आहे यामध्ये? फिलॉसॉफी हीच आहे, काम करत राहा, लोकांना मदत करत राहा, अपेक्षा काही ठेवू नका. मी एक नेहमी सांगतो की जगभरात 850 करोड लोक आहेत, पण आपण आपल्या लाईफमध्ये 8,500 लोकांनाही भेटत नाही. 500 नातेवाईक असतील, 500 गावातले असतील, 500 शाळेतले असतील, 500 कॉलेजचे असतील, 2-4 कंपन्या बदलल्या तर 500-500 लोक असतील. 500 ही मोठा नंबर आहे. तेवढे नातेवाईक पण आता कोणाचे नसतात. तो मे बी मॅक्सिमम 8,500 लोकांना आपण भेटतो. आणि आपण जर सगळ्यांनी आपल्या ओळखीच्या 8,500 लोकांना जर खुश ठेवलं, तो वी विल बी लिव्हिंग इन अ हॅपी वर्ल्ड. तर मी आणि माझी फॅमिली आम्ही नेहमी एका गोष्टीबद्दल बोलतो की आपल्याला गाडी जेव्हा आपल्याला चालवायची आहे तर 4 चाकांची गरज असते. त्याच पद्धतीने आपल्याला लाईफ चालवण्यासाठी 4 वेगवेगळ्या पैलूंवरती नेहमी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. युजली आपण फक्त पर्सनल आणि प्रोफेशनल या 2 गोष्टींबद्दलच बोलतो. बट वी हॅव अ फॉर्म्युला कॉल्ड PPSS. सो पर्सनल, प्रोफेशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल. So the entire whatever we do is divided into all these 4 things, and that is what kept us going. Me, wife, आई वडील, मुलं, आणि we try to implement that in wherever we go. आम्ही प्रत्येकाला हेच सांगतो की have a social element with us, have a spiritual element with us. Without that your personal and professional life is nothing. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धीरजजी, तुमच्या ह्या उपक्रमामुळे भारतातून आलेल्या हजारो प्रवाशांचं इथले कठीण दिवस हे सुखकर झाले. तुमचं हे काम खरोखरच खूप नोबल आहे. यू आर अ रोल मॉडेल. धन्यवाद. मंडळी, धीरजजींबरोबरचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.